पंच 2 मिनिटं सामना थांबवा. आयोजक इथं गुणलेखक म्हणून कोण नाहीये. इथं नाव पोचवायला कोण नाहीये. गुणलेखक नाहीये ना 12वा खेळाडू आहे अतिरिक्त खेळाडू. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल संकेत संपत.
यावेळेस दुर्गेश ऑफसाईड रिजनमध्ये फटका घेण्याचा मानस होता. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावीने आयुष आता मात्र स्ट्राईक एंडवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून षटकार चौकारांची आतिषबाजी अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळाली आहे. तो आयुष आता असेल स्ट्राईक एंडला संपत थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जसा आयुष स्ट्राईक एंडला आला तसा मात्र क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल केला जातोय. यावेळी त्रिफळाची दांडी गोल केली जाते. मिडल स्टिक उडवली जाते. ताकद दाखवली जाते. संपत दाखवून देतो का पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी वारंवार माझ्याकडे चेंडू सोपवला जातो. आयुष्य महत्वाचा मासा यावेळेला टिपला जातोय. सोनिया पॅडल लावून दे की. नवीन फलंदाज एजे आता मात्र आपल्याला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. संपत अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला अगदी शॉर्टर लेनचा चेंडू हाताला गेला होता दुर्गेशला. तो हलक्यातून ऑफसाईड रिजनवर टोलून एक धाव घेतली गेली. त्यानंतर मात्र त्रिफळाचित केलं गेलं इन्फॉर्म फलंदाज आयुषला. यावेळेस अगदी पाहिलं गेलं तर गुड लेनच्या थोडासा पाठी अगदी पाहिलं गेलं तर चेंडू पिच केला जातोय. त्यानंतर मात्र अनपेक्षित उसळी. यावेळेला स्टेप आउट होऊन रीच होतोय चेंडूपर्यंत. चेंडू जातोय सीमा पार. दे धडक बेधडक येतोय हा षटकार. धावसंख्या या 6 धावांनी 22 या आकड्यावरती आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट झालाय. यावेळेला एलिव्हेशन फसलाय. ताकद कमी आहे. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. नो मॅन्स रिजन मध्ये पडतोय हा चेंडू. तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत धावा 2. धावफलक 24-24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. दोन षटकांच्या अखेरीस धावफलक 2वरती 4. 24-24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळालाय. महत्वाचे विकेट आयुषचे आपण पाहिलं गेलं तर माघारी धाडण्यामध्ये नक्कीच यशस्वी ठरलाय. पण त्याच्यानंतर आलेला अजय त्याच ताकदीने खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आलेल्या पहिल्या चेंडूवरती षटकार. त्यानंतर 2 धावा त्याच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळालं. यावेळेला स्ट्राईक एंडवरती आता दुर्गेश पाहायला मिळेल. याची बॅट अगदी पाहिलं गेलं तर MPL 2024च्या पर्वामध्ये थोडीशी मंदावलेली पाहायला मिळते. चांगला फलंदाज आहे. अगदी ऑलराऊंडर खेळाडू आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी ओळखला जातो. परंतु थोडीशी बॅट तळपलेली नाही आहे. आता मात्र सूर गवसणं महत्त्वाचं आहे. ही निर्णायक मॅच आहे. या मॅचमध्ये जिंकला तर कदाचित या MPL मध्ये आपल्या संघाचं अस्तित्व टिकवण्यासाठीची संधी निर्माण होऊ शकते. यावेळेस त्रिफळाची यॉर्कर लेनचा चेंडू भेदल्या जात आहेत यष्ट्या. पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर दुर्गेशच्या हाती निराशा येताना पाहायला मिळते.
लगेचच नवीन फलंदाज मैदानामध्ये व्हा, दाखल वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता स्ट्राईक एंडला संदेश. अगदी पाहिलं गेलं तर गुड लेंथवरती चेंडू स्पॉट झाल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला भूषण. यावेळेस चेंडू आहे हवेमध्ये, नोमॅन्स रिजनमध्ये पडेल. दुसऱ्या धावेसाठी धावलं जात आहे. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट लेनचा चेंडू. वारंवार अगदी पाहिलं गेलं तर गुड लेनच्या थोडासा पाठी चेंडू पिच केला जातोय आणि तो चेंडू मात्र आपण पाहिलं गेलं तर अगदी शोल्डरपर्यंत उसळी घेतोय फलंदाजाच्या आणि तो खेळणं थोडंसं कठीण जाते फलंदाजांना. चांगली रणनीती भूषणच्या माध्यमातून अगदी अचूक टप्पा, जो टप्पा गवसलाय तो मात्र सुटला नाहीये. त्या टप्प्यावरती वारंवार गोलंदाजी केली जाते आणि मात्र डोकेदुखी ठरली आहे ही गोलंदाजी फलंदाजांसाठी. यावेळी थोडासा टप्पा वाटे शॉर्ट लाईनचा चेंडू. संधी निर्माण झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर. वन बाउन्स सीमा पार जाताना पाहायला मिळाला या 4 धावेनी. या 4 धावेनी धावफलक 31-31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोला चेंडू जाईन, आर पार सीमा पार देऊन जाईन, चौकार. याचसोबत ओव्हर समाप्तीचा येतो इशारा. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळते 35-35 3वरती 5 या धावसंख्येवरती. लगेचच आमंत्रित करा 4थं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज वेळ घेऊ नका. मोरया 11 संघ स्पीडअप ठेवा. चौथं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गलमेवाडी गावचा लाडका, नक्कीच विनोदी समालोचन करण्यासाठी ओळखला जातो. सिद्धेश येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली. विकेटची पूर्तता होणार का? यस, इट इज OUT आउट. सेलिब्रेशन केलं जात आहे ब्रेटली स्टाईल. पहिल्या विकेटचं पतन. अगदीच पाहिलं गेलं तर टीज केलं जाते फलंदाजाला सिद्धेशच्या माध्यमातून. अगदीच दिलखुलास हे व्यक्तिमत्व नक्कीच नेहमीच चेहऱ्यावरती त्याच्या स्मित हास्य पाहायला मिळतं. या अगोदरच्या मॅचमध्ये तब्बल 18 धावा कुठल्या गेल्या होत्या त्याच्या ओव्हरमध्ये, तरी सुद्धा आपण पाहिलं गेलं तर चेहऱ्यावरती हसू होतच. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट संपादन करताना पाहायला मिळाला आपल्या संघासाठी. उर्वरित 5 चेंडू कसे हाताळतो हे पाहणं महत्त्वाचं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला संदीप. यावेळेस पुन्हा एकदा संधी आहे. इन रो दुसरी विकेट. अगदी सहज सोपा झेल होता, परंतु तो मात्र
जमिनीला दान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आखली जाते वारंवार, अगदी फलंदाजाला झेलबाद करण्यासाठी यशस्वी ठरतोय हा गोलंदाज. यावेळेस लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात, फेकी केली जाते. एकाच धावेवरती मात्र इथं समाधान मानलं जाते. बॅकअप चांगला होता क्षेत्ररक्षणामध्ये, त्याचा फायदा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. एकाच धावेवरती समाधान मानलं गेलं. यावेळेस निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. चौथं षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये बाकी असेल. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले तर धावा दिल्या गेल्या त्या फक्त 2. यावेळेस थोडासा सोयरमारा गती वाढवण्याचा अगदी प्रयत्न केला गेला. ज्या एक विकेट आली त्यानंतर दुसऱ्या विकेटचा संधी होती, त्यानंतर मात्र आपण पाहिलं गेलं तर ऑफसाईडच्या पुन्हा एकदा झेलची आहे संधी, झेल घेतला जाईल. या षटकातली दुसरी विकेट. सेलिब्रेशन केलं जात आहे पंचांच्या बोर्डवरती. OUT आउट. फलंदाजाला व्हावं लागेल मार्गस्थ तंबूच्या आसऱ्याला. यावेळेस नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. अनुज. अगदीच संपूर्ण संघ अगदी पाहिलं गेलं तर या षटकामध्ये बॅकफुटवरती ढकलला गेलाय. सिद्धेशचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत 5 चेंडू हाताळले तर 2 विकेट आणि धावा खर्चिक ठरलाय फक्त 2. या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती सिद्धेश. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल अनुज. चांगल्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो अनुज. यावेळेला फलंदाजी करावी लागेल. एक साईडच्या दिशेने चेंडू उडवलाय खरा. 1 धाव त्यावरती कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी दिला जातोय कॉल. यस, डेंजर एंडला होती फेकी, फसला जातोय. एक एक्स्ट्रा. अशा 3 धावा मात्र स्कोर बोर्डवरती लागल्या जातील. यस, इट इज 3 रन्स. थँक्यू अंपायर. पंचांचा 3 धावांचा इशारा येताना आपल्याला पाहायला मिळाला. या 3 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 41-41. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 41, 41, 4वरती 1. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येत आहेत अनुभवी विजय. खूप मोठा अनुभव क्रिकेट जगतातला त्यांच्या पाठीशी. त्या अनुभवाची शिदोरी आहे. त्या शिदोरीचा आज मात्र उपयोग करावा लागेल. यावेळेस स्वैरमारा पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत जमिनीशी. आणि डायरेक्ट हिट आणि इट इज OUT आउट. पंचांचं बोट होते वरती. यावेळेस ओव्हर द पिच चेंडू लॉफ्ट केला गेलाय. चेंडू जाईल आर पार, सीमा पार, येईन हा षटकार. यावेळेस अनुजच्या बॅटमधून हा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित चेंडूवरती असे फटके येणं महत्त्वाचं असेल, कारण या अगदी पाहिलं गेलं तर खेळपट्टीवरती कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची मात्र हमी देणार नाही आहे. जेवढ्या जास्त धावा तेवढं मात्र चांगलं राहील डिफेंड करत असताना.
गोलंदाजांसाठी. अगदीच पाहिलं गेलं मोरिया इलेव्हन या संघाने या अगोदरच्या मॅचमध्ये 59 धावा यशस्वीपणे वाहिलं गेलं तर चेस केल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा फक्त टाइम करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय. झेल मात्र होणार नाहीये कंप्लीट. जजमेंट मात्र झालेलं नाहीये झेलचा. 2 धावा त्यावरती केल्या गेल्यात कंप्लीट. धावफलक पोहोचलाय 50. सांघिक 50 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस मात्र यष्ट्यांच्या पाठी यष्टीरक्षणात करण्याचा मानस आणि तो मात्र दवडला गेला. एक धाव आपण पाहिलं गेलं तर चोरटी धाव इथं घेतली गेली आहे. चेंडू हातात ठेवला गेला असता यष्टीरक्षकाकडून तर मात्र ही धाव गेली नसती. एक अगदी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली असती. या षटकातला अगदी पाहिलं या इनिंगमधलं 2 चेंडूचा अजूनही खेळ मैदानामध्ये बाकी. गोलंदाज निघतील विकास गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला चेंडू परंतु यष्टीरक्षकाकडून होते चूक. चेंडू जातोय घोषांकित रिजनमध्ये. या पद्धतीच्या चुका मात्र टाळाव्या लागतील यष्टीरक्षकाला. जर संघ 2 ते 3 धावांनी हरतोय तर मात्र यष्टीरक्षकांनी केलेल्या या चुका मात्र निर्णायक ठरतील त्यावेळेस. पुन्हा एकदा स्टेप आउटून घेण्याचा प्रयत्न होता बॅटची. ती के जे क्षेत्ररक्षक होतं तिथं मात्र त्याच्याकडून होते चूक. यावेळेला मात्र धावा कंप्लीट केल्या जातील फक्त 2. आणि या 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 53. धावा जिंकण्यासाठी गरज आहे 54. 30 चेंडूमध्ये गरज आहे जिंकण्यासाठी ती मध्ये 54 या आकड्याची. 30 चेंडू 54 धावा. चला क्षेत्ररक्षण पांगून घ्या. वेळ घेऊ नका.
पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती त्याला सन्मान दिला गेलाय. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय संपत, तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल संदेश. तर गोलंदाजी मार्क होती गोलंदाज अजय. पुन्हा एकदा अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते, त्याला सन्मान दिला जातोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे. तर यावेळेस हात खुले केले जात आहेत. ओव्हर द पिच चेंडू ओळखला, चेंडू धाडला जातोय, सीमा पार ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. चांगलं पुनरागमन, गोलंदाजी तिखट होते. नक्कीच एक मोठा फटका आला, परंतु चेंडू मात्र आपण पाहिलं गेलं तर अचूक टप्प्यावरती एक नक्कीच थोडासा पुढे राहिला. ओव्हर द पिच चेंडू त्याच्यावरती फलंदाजाने आक्रमण केलं. 4 चेंडू 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस हलक्या हाताने टोलवला हा चेंडू. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं, ज्या पद्धतीनं गोलंदाजी आखली गेली. एक मोठा फटका वगळता मात्र 4 चेंडू अचूक टप्प्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्टलाईनचा चेंडू जागा बनवून मारलेला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जातोय सीमा पार, चौकार. या 4 धावांनी धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय 10 या आकड्यावरती. पहिला पॉवर प्ले षटकाचा अखेर होतोय. पहिल्या पॉवर प्ले षटकाच्या अखेरीस धावफलक 10 या आकड्यावरती. ऑफसाईड रिजनमध्ये फटका आहे चांगला. आउटफील्ड थोडीशी स्लो आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा मात्र त्यावरती घेतल्या जात आहेत. त्यावेळी शॉर्टलाईनचा चेंडू पूल केला गेला. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली येतोय, परंतु नो मॅन्स रिजनमध्ये पडेल. हा चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमा पार 4 धावांसाठी. दुसरं षटक घेऊन आलेला अनुज थोडासा अगदी पाहिलं गेलं तर पहिल्या 2 चेंडू होती तर महागडा ठरला. आतापर्यंत 6 धावा खर्चिक ठरलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी आखली गेली होती. एजेच्या माध्यमातून फक्त 10 धावा दिल्या गेल्या. यावेळेस चांगला चेंडू आता लोअर फुलटॉस होता, कन्वर्ट करणं महत्त्वाचं होतं. मोठा फटका खेळण्याचा माणूस होता लेग साईडच्या दिशेने टोलला, परंतु ऑफसाईड रिजनमध्ये ढकलला जरी असता तरी अगदी पाहिलं गेलं स्पीडचा फायदा घेऊन हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला असता 4 धाव्यांसाठी. यावेळेस मात्र चांगली खेळी, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फटका चांगला होता, परंतु त्यावरती तेवढंच दर्जेदार असं क्षेत्ररक्षण चेंडू स्टॉप केला की नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी मात्र रोखल्या गेले. तर यावेळेला आता मात्र संधी निर्माण झाली आहे. झेल केला जाईल कंप्लीट, परतावं लागेल. पहिला मासा, पहिल्या विकेटचं इथं होईल पतन.
18 या धावसंख्येवरती पहिल्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळालं. सिद्धेश माघारी. धावफलक 18, 18 एकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय बबन. यावेळेला फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलाय. जाईन सीमा पार. आल्या आल्या मात्र फुलटॉस मिळाला, त्याचं मात्र स्वागत केलं जातंय. त्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस एका विकेटच्या मोबदल्यामध्ये धावफलक आहे 22-22 या आकड्यावरती. तिसरं षटक निर्णायक षटक असेल. हे षटक सांगून जाईन हा सामना कोणाच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण बंदित होतं ते मात्र आता खोल केलं. स्पीडअप ठेवा सामना, पंच वेळ देऊ नका. चला चालू करा. संदीप जास्त वेळ घेत आहे, लगेच चालू करा. वेळ घेऊ नका मित्रा. अचूक टप्प्यावरती अगदी पाहिलं गेलं तर ही गोलंदाजी, परंतु यष्टिरक्षकाकडून चूक. चेंडू जाते घोषांकित रिजनमध्ये एका धावेसाठी. यावेळेस वाईडचा इशारा, अतिरिक्त धाव, स्वैर मारा पाहायला मिळतोय. यावेळेस स्क्वेअर. इथं मात्र क्षेत्ररक्षकाकडून चूक. चेंडू गेला हातातून सीमा पार. 4 धावांसाठी. या 4 धावीने धावफलक पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय 28-28. यावेळेस ऑफसाईड रिजनमध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मारलेला हा चेंडू झेल केला जाईल कंप्लीट. नवनाथ यांच्या माध्यमातून मात्र हा झेल केला गेलाय कंप्लीट.
यावेळेस गतिशील चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन थोडीशी बिघडलेली. अवांतर धाव सोयीर मार आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली हाताळली जाते. लगातार निर्धाव चेंडू येत आहेत. संजीवनी देणारे चेंडू आहेत, जे बिंदी चेंडू येत आहेत या मोक्याच्या क्षणाला. यावेळेस मात्र त्रिफळाचीत केलं जात आहे. OUT आउट बोल्ड यासोबत ओव्हर समाप्तीचा इशारा. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. धावा 29, 3 षटकांच्या अखेरीस 29 धावा. बारा चेंडू 26 धावांची गरज असेल. समीकरण आता 12 चेंडूंमध्ये 26 धावांचं आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश येताना आपल्याला पाहायला मिळतं. तर स्ट्राईक एंडला फलंदाज भूषण. मोठा फटका खेळण्याचा मानस. एका धावीसाठी नकार मात्र दिला जातोय. निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र स्वतःला वेळ देऊन फटका खेळलाय. सीमा पार. त्या एका धावेसाठी का नकार दिला गेला होता याचं मात्र प्रात्यक्षिक दाखवत असताना फलंदाज धाव संख्या 35 या आकड्यावरती पोहोचलेली. यावेळेस पुन्हा एकदा वर पिच चेंडू. क्षेत्ररक्षक तैनात. झेल केला जाईल कंप्लीट. एक तेरी तो एक मेरी. एक षटकार. तर दुसऱ्या चेंडूवरती मात्र माघारी दांडलं जाते फलंदाजाला. पस्तीस या धावसंख्येवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस यॉर्कर चेंडू ऑफसाईड रिजनमध्ये खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावलं जाते. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. यावेळेला फुलटॉस चेंडू अगदी पाहिलं गेलं तर मोठा फटका येणं महत्त्वाचं होतं या चेंडूवरती, परंतु चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. एकच धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पिच चेंडू लॉफ्ट केला गेला. क्षेत्ररक्षक तैनात. झेल केला जाईल कंप्लीट. मोक्याच्या क्षणी मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
धावफलक 38 या आकड्यावरती पाहायला मिळतो. 38. 6 चेंडूमध्ये 17 धावसंख्येची गरज आहे. 3 षटकार मारावे लागतील विजयी व्हायचं असेल तर. माफ करा, पुन्हा एकदा समीकरण पोहोचवलं आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 38 या आकड्यावरती. यावेळेला पुलटा चेंडू फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावीसाठी धावलं जात आहे. दुसरी धाव सुद्धा केली गेली कंप्लीट. यावेळेस मात्र गुड लेंथवरती चेंडू स्पॉट झाल्यानंतर चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. यष्टीरक्षकावरती मात्र यावेळेस नाराज आहे गोलंदाज आणि सख्खे बंधू आहेत. अगदी पाहिलं गेलं तर गोलंदाज आणि यष्टांच्या पाठी असलेला हा यष्टीरक्षकाकडून करत आता चूक झाली. हातामध्ये चेंडू ठेवणं महत्त्वाचं आहे. या निर्णायक क्षणाला एक धाव मात्र एक चूक. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूमध्ये 13 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी. यावेळेस मात्र पूर्णपणे दोन्ही बाजूला अजूनही मॅच आहे. अगदी पाहिलं गेलं अशा मॅच फलंदाजांनी यशस्वीपणे कित्येकदा जिंकताना आपण पाहिलं गेलंय. परंतु गोलंदाज आज तेवढ्याच ताकदीचा समोर असलेला आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गुड लेंथ स्पॉटवरती वारंवार चेंडू हाताळले जात आहेत. यावेळेला मात्र त्रिफळाची दांडी गुल केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू चांगला हाताळला गेलाय. घोषांकित रिजन मधली एक धाव नक्की जोडली जाईल. यष्टीरक्षकाकडून या वारंवार चुका होत आहेत. या चुका मात्र येणाऱ्या काळामध्ये टाळाव्या लागतील. ही मॅच नक्की पूर्णपणे आता मात्र आपल्या ताब्यात आहे. इथून पुढे मात्र वाईड नो चेंडू हाताळले गेले तर मात्र मॅच हातातून सुटू शकते. परंतु ही चूक करणार नाही हा गोलंदाज. ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, एका चेंडूमध्ये 12 धावची गरज आहे. यावेळेस मात्र संघ विजयी ठरतोय. नाईकबा 11 में कॉन्ग्रॅच्युलेशन्स.